मॅथ विथ रघु सर मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मला वाटत नाही या काळात परिश्रम केल्याशिवाय काही मिळेल म्हणून. बघा हा प्रश्न काय म्हणते ते. काय नाही, एकदम सोपा क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला ऑप्शन बघून भीती वाटेल. घाबरण्यासारखं काहीच नाही. मला इथं कळालं की इथं दोन संख्या सोडून पॉईंट आहे, तर मी याला पॉईंटला बाहेर काढतो अगोदर. तर 2 न पुढे गेला पॉईंट, इथून बी 2 न इथं येईल. ठीक आहे. मग किती संख्या आणखी सुटायला? पुन्हा 4 संख्या. याला जर 4 न बाहेर काढायचं म्हणलं, याला किती न 4 न बाहेर काढायचं म्हणलं, तुम्हाला इथे 4 शून्य द्यावे लागतात. बढिया. म्हणजे हे इथून इथाला 2 न 4 ने तर बाहेर गेला, पॉइंट कटलाच. मग आता काय उरला बरी? 37 गुणिले 3 भागिले 111. किंवा तुम्ही असं करू शकता, किती 4 शून्य. ठीक आहे, मला हे कळतंय. हे बघा, हे 3 त्रिक 9 आणि 7 त्रिक 21 असे म्हणून हे 3 बार कटते. किती बार कटते? 3 बार. 3 आणि हेच एवढे शून्य 4. 3 1 3, वरी उरला 1 आणि खाली किती आहे? 4 शून्य आहे ना. मग आता 4 शून्य आहे, चौथा घात होईल. किती होईल? चौथा. 4 असेल चौथा. मग आपल्याला 10चा चौथा तर म्हणता येईल, पण 1/10चा चौथा हा जो वर गेला तर मायनस होईल. म्हणजे ऑप्शन नंबर 2. म्हणजे खालचा 10चा चौथा, वर गेल्यावर काय होते? 10चा मायनस चौथा घात होते, है ना. अशा प्रश्न परीक्षेत येतात. त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट असणं, क्लिअर असणं खूप गरजेचं.